आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय। 1992 नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडेंट झालेला नाही, छोटे मोठे झाले असतील। आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल, म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही। तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत।